नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. आर्वीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. भगवान गौतम बुद्ध यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या शासनाचा पाया रचला. त्यावेळेस अनेक रूढ कल्पनांनी लोकांच्या मनांची पकड इतकी घट्ट झालेली होती की अगदी कल्पनेपलीकडे वेद प्रामाण्य यावर लोकांचा विश्वास होता. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच पुनर्जन्माचा अंत यावर लोकांचा विश्वास होता. मोक्ष प्राप्तीसाठीची साधने होती, धार्मिक विधी समारंभ यज्ञ यावर लोकांमध्ये प्रचंड विश्वास होता. सामाजिक संघटनासाठी चातुर्वर्ण्य व्यवस्थेला लोक आदर्श लोकव्यवस्था म्हणून ओळखत असत. लोकांचा आत्म्यावर विश्वास होता, आत्म्याचा पुनर्जन्मावर विश्वास होता. भगवान बुद्धांनी जेव्हा परिव्रज्या घेतली त्यावेळी देशात खूप मोठी खळबळ माजली होती. ब्राह्मण तत्वज्ञानाखेरीज अन्य 62 पंथ त्यावेळी कार्यरत होते आणि त्या सर्वांचा या 62 पंथांचा ब्राह्मण तत्वज्ञानास विरोध होता. त्यापैकी लक्षात घेण्यासारखे 6 पंथ होते. त्याच्यातले एक मंधम पूर्ण काश्यप यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होता. त्यांच्या तत्वज्ञानाला अविद्यावाद असेही म्हटले जात असत. त्यांचे म्हणणे असे होते की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. थोडक्यात तुम्ही पाप करा किंवा दुसऱ्याकडून करून घ्या किंवा तुम्ही कितीही वाईट कृत्य केले तर पाप लागत नाही किंवा तुम्ही कितीही पुण्य केले तर त्याचा काहीही लाभ होत नाही. आत्म्यावर कशाचाच परिणाम होत नाही. मनुष्य ज्यावेळी मरतो त्यावेळेस तो ज्या घटकांचा बनलेला असतो तो आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतो असे त्यांचे मत होते. त्यानंतर दुसरा सिद्धांत असा होता मक्खली गोसाल यांचा होता. त्यांची कुणी कितीही काही करू शकत नाही. त्यांच्या जो पंथ होता त्याला नियतिवाद असे म्हणूनही संबोधले जात असे. त्यांचे म्हणणे असे होते की कुठलीही गोष्ट आपण तयार करत नसून किंवा नष्ट करत नसून नियतीने ठरविलेली असेल त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडत असते. सुख दुःखाचा वाटा हा प्रत्येकाने उचललाच पाहिजे अशा प्रकारचे त्यांचे मत होते. त्यानंतर तिसरा जो पंथ होता अजित केश कंबल यांचा. अजित केश कंबल हे त्या पंथाचे प्रमुख होते. त्यांचा सिद्धांत असा होता की आत्म्याला स्वतःला कृत्याची भोगावी लागणारी फळे किंवा परिणाम असला प्रकार काहीही नसतो. स्वर्ग किंवा नरक असे काहीही नसते. जगाच्या काही मूलतत्वानुसार मनुष्य बनला आहे. जगातील कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका नसून दुःखाचा अंत आपोआप होणार आहे. महाकाव्यातील जन्ममरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजेत, त्याशिवाय त्याची दुःखातून सुटका नाही असे अजित केश कंबल यांच्या पंथाचे म्हणणे होते. त्यानंतर चौथा पंथ होता तो पकुद कच्यायन. हा एक प्रमुख पंथापैकी एक होता. त्याच्या पंथाचे नाव अनन्यवाद असेही म्हटले जात होते. त्यांचे म्हणणे असे होते की जीव हा पृथ्वीवर आप तेज वायू सुख दुःख आणि आत्मा या सप्तमहाभूतापासून बनला आहे. यापैकी कोणतेही एक दुसऱ्यावर अवलंबून नसून त्यांचा एकमेकावर काहीही परिणाम होत नाही. ती स्वयंभू आहेत आणि शाश्वत आहेत. त्याचा कशानेही अंत होऊ शकत नाही अशा प्रकारचे त्यांचे मत होते. त्यानंतर 5व्या नंबरवर होते संजय बेलपुत्ता यांचा स्वतःचा असा एक पंथ होता. यांच्या पंथाला विक्षेपवाद या नावाने सुद्धा ओळखत असत. त्यांचे मत असे होते माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्याची फळे भोगावी लागतात. काय
किंवा मृत्यूनंतर आत्मा अस्तित्व आहे काय, तर मी नाही असेच म्हणणार आहे. कारण आत्म्याचे अस्तित्वच नाही, त्यामुळे मी नाहीच म्हणणार आहे. अशा प्रकारे त्यांचे मत होते. 6वा पंथ होता तो चातुर्याम सद्गुणवाद. या पंथाचे प्रमुख होते महावीर. महावीर यांनी असे सांगितले की पुनर्जन्मी आणि या जन्मी दुष्कृत्य आणि आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. त्यांचे म्हणणे असे होते की पुनर्जन्मी आणि या जन्मी दुष्कृत्यामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. या जन्मात दुष्कर्म टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे 4 नियमांचे पालन केले पाहिजे. ते 4 नियम असे होते. नंबर 1, हिंसा करू नये. नंबर 2, चोरी करू नये. नंबर 3, खोटे बोलू नये. नंबर 4, मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे. भगवान बुद्धांनी त्याच काळातील जे प्रमुख 6 पंथ होते यांच्या शिकवणीतून पूर्णता नाकारली. त्यांचे पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्यांना असे कळाले की हताश, असहाय्य आणि अविचारी माणसाचे हे विचार आहेत. त्यामुळे त्यांनी त्या प्रमुख 6 जे पंथ होते त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि त्यांनी नवीन असा बौद्ध धर्म त्यांनी स्थापन केला. त्या बौद्ध धर्मामध्ये सुद्धा 5 तत्वे पंचशील या नावाने ओळखली जातात. ती 5 तत्वे अशा प्रकारची आहेत. नंबर 1, हिंसा करू नये. नंबर 2, चोरी करू नये. नंबर 3, व्यभिचार करू नये. नंबर 4, खोटे बोलू नये. आणि नंबर 5, मादक पदार्थांचे सेवन करू नये. अशी 5 तत्वे होती. आणि जगाच्या पाठीवर या धर्माचा खूप मोठा प्रसार झाला. संपूर्ण जगात हा धर्म पसरला गेला आहे आणि असाच तो धम्म पुढे प्रसारित होत आहे. मोठ्या प्रमाणात बुद्ध धर्माकडे लोक वळत आहेत. अशा प्रकारे श्रद्धावान बुद्ध उपासक हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पाठवण्यात येतील. त्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय